अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्व भक्तांचे आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। महाशिवरात्री अगदी जवळ येऊन ठेपली आहे। उद्या आहे 26 फेब्रुवारी। 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केल्या जाईल। खरं तर प्रत्येक महिन्यात शिवरात्री असते, पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही विशेष मानली जाते आणि तिला महाशिवरात्री असे म्हणतात। या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते। त्यामुळे या दिवशी शिवतत्व पृथ्वी तलावर अधिक जागृत असते। म्हणूनच आपणही या पवित्र संधीचा लाभ घ्यायचा आणि जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा, उपासना, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि आरत्यांद्वारे त्यांचे गुणगान करायचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण केलेली एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्या घरात कशी ठेवावी आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम होतो हे पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्यात तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शिव मंदिरात जाऊन आपल्याला सेवा करण्याचे काय महत्त्व असतात? महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य तितक्या लवकर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन त्यांची सेवा करावी। भगवान शंकरांना अतिप्रिय अशा वस्तूंमध्ये बेलपान, ज्याला बिल्वपत्र, हे सर्वात महत्त्वाचे आहे। असं मानलं जातं की जिथे बेलाचे पान असते तिथे स्वतः भगवान शंकर वास करतात। म्हणूनच मंदिरात बेलपान अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। तुम्ही 108 बेलपान अर्पण करू शकत असाल तर उत्तमच, पण शक्य नसेल तर एक बेलपान अर्पण करणेही पुरेसे आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बेलपान तुम्ही घरी देखील आणू शकता आणि ते तिजोरीत किंवा पाकिटात ठेवू शकता। तर बेलपान घरात कसे ठेवावे? बेलपान तोडण्याआधी झाडाला तुम्हाला विनम्र प्रार्थना करावी आणि परवानगी घ्यावी। महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपान तुम्ही कधीच तोडू नये, त्याऐवजी आदल्या दिवशी तुम्ही तोडून घ्या। ते स्वच्छ धुवून पुसून तुळशी समोर ठेवून द्या आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना ते अर्पण करायचे असते। अर्पण केल्यानंतर त्यातील एक बेलपान घरी आणून तिजोरीत किंवा तुम्ही ते पॉकेटात ठेवू शकता। बेलपानाचा प्रभाव काय असतो? तुम्ही म्हणाल बेलपानाचा प्रभाव काय असतो? बेलपानात भगवान शंकराचा वास असल्यामुळे ते घरात ठेवले तर अडथळे दूर होतात, सकारात्मकता वाढते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते। पण फक्त बेलपान ठेवून काही होणार नाही, त्यासोबत भक्तिभाव आणि साधना महत्त्वाची आहे। कमळाचं फूल अर्पण करण्याचे काही महत्त्व असते। भगवान शंकरांना तुम्ही कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे, ते धनवृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्पण आपण करत असतो। ब्रह्मकमळ हे विशेष असतं, पण ते मिळणं कठीण असतं, त्यामुळे उपलब्ध कमळाचं फूल अर्पण केलं तरी ते शुभ फळ देतं। जर फूल मिळालं नाही तर कमळगट्ट्याचे मणी अर्पण करून त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता। आणि आता मी सांगते शिव नामस्मरणाचे महत्त्व या महाशिवरात्रीला काय असते। महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा। शक्य असल्यास तुम्ही शिव अष्टोत्तर नामवाली म्हणजे भगवान शंकराची 108 नावे तुम्हाला म्हणायची असते, जसं की ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम शंकराय नमः, ओम रुद्राय नमः, ओम नीलकंठाय नमः इत्यादी इत्यादी। ही नावे महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणाल्याने अतिशय शुभ फळ प्राप्त होतं। घरातील सर्वांसाठी बेलपान तुम्हाला एक ठेवण्याचा उपाय मी सांगते। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही बेलपान ठेवायचं आहे तर प्रत्येक स्वतःच्या हाताने एक बेलपान अर्पण करावे आणि त्यानंतर ते घरात आणावे। स्वतः सेवा केली तरच त्याचा योग्य परिणाम मिळतो। तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मी सांगते। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवा किंवा सात्विक अन्नच तुम्ही सेवन करा। रात्री जागरण करा, भजन, कीर्तन आणि नामस्मरण करा। भगवान शंकरांना जल, दूध, दही, मध, तूप आणि गूळ अर्पण करा। गाभाऱ्यात जास्त गर्दी असेल तर बाहेरूनच प्रार्थना करा, पण पूजाही मनपूर्वक करा। महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र दिवस आहे, ज्याचा योग्य प्रकारे लाभ घेतल्यास आपले जीवन आध्यात्मिक आणि सांसारिक दोन्ही पातळ्यांवर समृद्ध होऊ शकते। बेलपान आणि कमळ अर्पण करून, शिव नामस्मरण करून आणि शुद्ध भक्तिभाव ठेवून आपण भगवान शंकराची कृपा सहज प्राप्त करू शकतो। तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कळवा। या माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हर हर महादेव। आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। भेटू अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।